श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम लाईफ टॉक्स या परिवारात आपले हार्दिक स्वागत। इंजिनिअरिंगचा अजोड, अद्वितीय आणि खूप सुंदर नमुना म्हणजेच हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग। अतिशय सुंदर वातावरणात या रस्त्याने प्रवास होतो। आपण आपल्या वेगांवर आणि भावनांवर नियंत्रण ठेवलं तर या प्रवासा इतका सुंदर आणि सुरक्षित प्रवास कोणताच असू शकत नाही। खूप मोठे मोठे डोंगर कापून तयार केलेला हा महामार्ग खरोखर एक चमत्कारच आहे। याचा आनंद घेऊया। जणू आकाशाला भेटायला चाललेले उंच उंच पहाड व बाजूचे दृश्य खरंच विलोभनीय आहे। छत्रपती संभाजीनगर ते नगर या रस्त्यावर नगरपासून फक्त 66 किलोमीटर दूर आणि नेवाशे इथून जवळच पृथ्वीवरील स्वर्ग असं म्हटलं तरी चालेल असे देवस्थान आहे, ते म्हणजे श्री क्षेत्र देवगड। या तीर्थक्षेत्राकडे वळताच अगदी सुरुवातीस एक छोटी पण खूप सुंदर आणि सुबक कमान आपले लक्ष वेधून घेतं। परमपूज्य श्री किसनगिरी महाराज यांनी या पवित्र देवस्थानाची स्थापना केलेली आहे व श्री भास्करगिरी महाराज यांनी या देवस्थानाचा विकास केलेला आहे। परमपूज्य श्री किसनगिरी महाराज यांनी प्रवरा नदीच्या काठी 12 वर्ष कठोर तपश्चर्या केल्यावर त्यांना श्री भगवान दत्तगुरु यांचा दिव्य आशीर्वाद प्राप्त झालेला आहे। मंदिराच्या जवळ येताच आपणास सर्वप्रथम एक भव्य असे प्रवेशद्वार दृष्टीस पडते। या मंदिरातील संपूर्ण बांधकामे राजस्थानातून आणलेल्या संगमर दगडातून झालेले आहे। हे प्रवेशद्वार बघत असताना आपणाला मंदिरातील भव्यतेची कल्पना सुद्धा येते। आजूबाजूला सुंदर आणि नैसर्गिक हिरवळ परिसर सुद्धा उपलब्ध असल्यामुळे येथे पाय ठेवता क्षणी मन रमून जातं। आत प्रवेश करता सर्वप्रथम दृष्टीस पडतो तो म्हणजे प्रशस्त आणि भव्य असा मंदिर परिसर। येणाऱ्या भाविक भक्तांसाठी असलेले वाहनतळ, तसेच या वाहनतळाच्या आजूबाजूला भाविक भक्तांना राहण्याची सोय सुद्धा केलेली आहे। येथे स्वतंत्र पाण्याची व्यवस्था सुद्धा आहे। खूप सुंदर आणि छान पावित्र्याने भरलेला हा परिसर बघून मनात प्रसन्नताही भरून उठते। आमचे मित्र ॲडव्होकेट महेंद्र भालेकर आणि ॲडव्होकेट आशिष गहुले यांच्या नियोजनामुळेच आज या पवित्र तीर्थक्षेत्री दर्शनाचा योग आला। मुख्य मंदिराकडे जात असताना आपणाला छोटी छान सुबक अशी पूजाचे साहित्य असलेली दुकाने दिसतील, जेथे हार, फुले अशा प्रकारचे संपूर्ण पूजाचे साहित्य उपलब्ध असतं। या ठिकाणी भेट दिल्यास येथील कंदी पेढ्याचा अवश्य आस्वाद घ्या। त्याच्या समोरील बाजूस भक्तांसाठी महाप्रसादालय आहे आणि तेथेच तुम्हाला येथे राहण्याच्या व्यवस्थेसाठी अतिशय अल्प दरात खोल्या सुद्धा उपलब्ध आहेत। याची चौकशी सुद्धा आपण करू शकतो। येथे 2 मोठे यात्री निवास असून सुमारे 75 खोल्यांचे एक भक्त निवास सुद्धा आहे। त्यानंतर आपणाला दिसते ते म्हणजे मंदिराचे तिसरे आणि अंतिम असे भव्य प्रवेशद्वार। अतिशय सुंदर कलाकुसरीतून तयार करण्यात आलेले हे प्रवेशद्वार आहे। परमपूज्य किसनगिरी बाबांनी औदुंबराखाली गुरु दत्तात्रेयांच्या मूर्तीची स्थापना करून या परिसराला देवगड असे सार्थ नाव दिलेले आहे। एवढे वैभवशाली संस्थान असताना येथील प्रत्येकाची सौजन्याची भाषा, प्रत्येकाचा भक्तीचा भाव आणि प्रत्येकाचा सेवेसाठी उठलेला हात आपणाला खूप काही शिकवून जाते। 4 फूट उंचीचा सोनेरी कळस असलेल्या मंदिरातील जागृत व जिवंतपणाचा भास होणाऱ्या दत्तगुरूंच्या मूर्तीसमोरून दर्शन घेतल्यावर बाजूला हटण्याची इच्छा सुद्धा होत नाही। श्री दत्तप्रभू यांच्या मंदिराच्या बाजूला परमपूज्य किसनगिरी महाराज यांचे समाधी स्थान आहे। तसेच या मंदिर परिसरात श्री शनी महाराज, श्री मारुती मंदिर, श्री मच्छिंद्रनाथ, श्री गोरक्षनाथ, श्री नारद मुनी, मार्कंडेय मुनी, श्री सिद्धेश्वर, माता पार्वती, श्री गणेश, श्री कार्तिकेय यांचे सुद्धा स्थान आहेत। येथील प्रवेश करताना असलेले गोपुरे हे अत्यंत सुंदर आहेत। प्रवरा नदीच्या काठी वसलेले हे देवस्थान श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड या नावाने सुद्धा ओळखले जाते। याच प्रवरा नदीला अमृतवाहिनी म्हणून सुद्धा ओळखले जाते। येथे नदीच्या प्रवेशासाठी दगडाचे घाट बांधलेले असून या नदीच्या किनाऱ्यावर छान वनराई पसरलेली आहे। या नदीच्या विस्तीर्ण पात्रात नौकायानाची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे। भक्त निवास, दैनिक महाप्रसाद, मासिक सण, वार्षिक सण, गोसेवा इत्यादी अनेक प्रकारचे सण या मंदिर संस्थांतर्फे राबविले जातात। प्रवरा नदीच्या काठी स्थित असलेले हे मंदिर म्हणजे सेवा, भक्ती आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे।
श्री दत्तगुरू यांच्या दर्शनाने आजचा दिवस सोन्यासारखा दिवस झालेला आहे. परत घरी निघायची वेळ झालेली आहे. संध्याकाळचा डुबणारा सूर्य सुद्धा घरी जाण्याच्या तयारीत आहे. आपणाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.